नगर परिषद आणि महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे. त्यानंतर पाहिलं तर आता जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती मतदान चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. त्यानंतर आता याचं जे प्रक्रिया आहे आता अंतिम टप्प्यात आलेली परिषद. माझ्यासोबत आता पंकजताई म्हणजे ताई काय सांगाल, आता जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचा परिचय चालू आहे, अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्र फिरून काढलेलं काय सांगाल? मी जिथे सभांची खूप मागणी आहे, पण जिथे शक्य आहे तिथं जाते आहे आणि ते माझं काम आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि प्रचार जोरात आहे. सभा प्रचंड मोठ्या होत आहेत. जेवढ्या ठिकाणी जातोय तिथे 90-95% विजयच आहे. आत्ता महानगरपालिकेतही तसंच आहे, नगरपालिकेतही तसं आहे, इथेही तसंच होईल. महानगरपालिकेत भाजपाला मोठं यश पाहिले दिसून येते. जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समिती कसं असं यशच मिळणार आहे. नंबर 1चा पक्ष भाजप आहे. ताई तुमच्यानंतर पाहिले बीड जिल्ह्याला सुमित्रा पवार या महिला मुली यांचे पालकमंत्री झालेले आहेत, काय सांगाल? मी त्यांना शुभेच्छा देते. त्या पालकमंत्री झालेल्या आहेत. अजितदादा पालकमंत्री होते, त्यांच्या जागी ते आलेले आहेत. तर मी त्यांना शुभेच्छा देते आणि नेहमीच एक महिला म्हणून माझं सहकार्य राहील. आणि उलट फार प्रत्येक गोष्ट जी बारीक विकासाची गोष्ट असते ती महिलाच्या दृष्टीने वेगळी करता येते, तर नक्कीच त्याच्यामध्ये ते लक्ष देते. आपल्या माध्यमातून पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच प्रत्येक परिसरामध्ये मोठं पशुप्रदर्शन होतं आहे, कसं काय सांगाल? मी पशु संवर्धन मंत्री आहे आणि राष्ट्रीय पशु प्रदर्शन होणार आहे. तर माझी इच्छा होती माझ्या वैद्यनाथाच्या नगरीत ते व्हावं. महादेवाच्या साक्षीने ते शिवरात्रीला होत आहे आणि 3 दिवसाचं हे प्रदर्शन राहील. खूप चांगलं हे अनुभव आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी नक्की याला भेट दिली पाहिजे, बघितलं पाहिजे. हा काही सोहळा नाही आहे की एवढी मोठी सभा होईल आणि काहीतरी फार धमाका धूमधडाका होईल, असं काही नाही आहे. इथे फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांनी यावं, जे पशु पालक आहेत त्यांच्यासाठी आहे. वेगवेगळ्या ब्रीड्स बघायला मिळतील, वेगवेगळ्या जाती बघायला मिळतील. खूप चांगला अनुभव राहील तो. आणि शिवरात्रीला बरेच इथे येतात लोक दर्शनाला, तेही पशु प्रदर्शनाचा तिथे हे घेऊ शकतील, म्हणजे लाभ घेऊ शकतील. मी आव्हान करेन सगळ्यांनी ह्याच्यामध्ये यावं, व्हिजिट करावं आणि पशु प्रदर्शनातून भरपूर काही ज्ञान घेऊन जाऊ. तर या ठिकाणी पहिले पंकज मुंडे यांनी मोठ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं की या ठिकाणी मोठ्या प्रदर्शन होतं, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं असे देखील आवाहन करण्यात आले. कॅमेरापासून विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.